रील स्टार रोहिणी पारादे ज्या सोलापूरच्या होत्या, मंगळवेढा तालुक्यातल्या प्रसिद्ध रील स्टार म्हणून त्यांची जी ओळख होती ती त्यांनी स्वतःच पुसून टाकली. रोहिणी पारादे लाखो फॉलोअर्स असणाऱ्या आणि स्वतःच्या हॉटेलमधून आपल्या विनोदी किंवा एक स्त्री म्हणून त्यांना जे काही सोशल मीडियावर मांडण्याचं स्वातंत्र्य होतं त्याच्यातून त्यांनी मंगळवेढाच काय सोलापूरच काय महाराष्ट्रातल्या लोकांची मनं जिंकली. जिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं, जी नेहमी लोकांना हसवायची. ग्रामीण भागातली सुख दुःख रोहिणी ज्या पद्धतीनं रीलच्या माध्यमातून समाज माध्यमांवर मांडायची, लोकांना आपल्या घरातली वाटायची, हवीशी वाटायची. ती रोहिणी जी लाखो फॉलोअर्स घेऊन सोशल मीडियामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आणि हॉटेल ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वतःचा हॉटेलिंग व्यवसाय सुद्धा जोमात चालवते. काबाड कष्ट करून नवरा बायकोनी स्वकर्तृत्वावर हॉटेल उभं करून ते यशस्वी चालवत असताना ती त्याच हॉटेलमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये स्वतः आत्महत्या करते. हे मनाला न पटणारी गोष्ट आहे. आणि काही धक्कादायक गोष्टी ज्या समोर आल्या त्या अजून भयानक आहेत. म्हणजे हसवणारा चेहरा सुद्धा आतून रडत असतो, हे रोहिणीच्या या आत्महत्येनं समोर आलं. रोहिणीनं पहिली आत्महत्या केली ही सोशल मीडियातली तिची पहिली एक्झिट आहे का? नाही. अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मग ते महिला असो किंवा पुरुष असो. फ्रस्ट्रेशन कुठं येतं? काय येतं? कौटुंबिक वादातून, ब्लॅकमेलिंग मधून, सासरच्या लोकांच्या जाचामुळं, नवऱ्याच्या संशयामुळं. कारण काय आहेत? रोहिणीच्या बाबतीत सुद्धा काय घडलं आणि जे घडलं मी इतके दिवस बोललो नाही, पण मला यासाठी, कारण सोशल मीडियामध्ये तुम्ही आम्ही माणसं हे आपला वेळ महत्वाचा आपण खर्च करून ज्यावेळेस लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, आपली दुःख विसरतो. आणि ज्यावेळेस दुःख विसरली जातात त्यावेळेस चेहऱ्यावर स्मित हास्य आणून समोरच्याला आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. पण तोच प्रयत्न जर अयशस्वी होत असेल, वारंवार प्रयत्न जर बदनाम होत असेल किंवा बदनाम केला जात असेल, वाईट नजरेने पाहिलं जात असेल, तर आज मी बोलतोय नाही लोकांपर्यंत पोहोचू दिलं जात. आपलं सोशल मीडिया सुद्धा लॉक केलं जात आहे. माहित नाही काय कारण, लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचू दिली जात नाही. म्हणून रोहिणीच्या बाबतीमध्ये माध्यमांवर बातम्या आल्या, बऱ्याच लोकांनी तिच्याविषयी बोललं, पण मला प्रश्न पडला की कमी वयामध्ये प्रसिद्धीच्या झोचात आलेली रोहिणी पारादे अचानक आत्महत्या करून स्वतःचं कवळ्या वयात आयुष्य का संपवू शकते? त्याची काही कारणं समोर आलेली आहेत आणि त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ जय शिवराय. नमस्कार, मी संतोष शिंदे. आपल्या समोर संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरून यासाठी चर्चा करतोय. हा विषय गंभीर आहे. एका रोहिणीची आत्महत्या नाही, लाखो फॉलोअर्स असणाऱ्या रील स्टारची आत्महत्या आहे. तिला रोज पाहणाऱ्या, तिला चांगली म्हणून कमेंट करणारे किंवा तिच्यावर टीका करणाऱ्या महाराष्ट्रातल्या खास करून लाखो लोकांची आयडॉल म्हणूया किंवा एक काही दिवसामध्ये जर तिला संधी मिळाली असती, कारण अभिनय कौशल्यावरून, हजरजबी परावरून किंवा परफेक्ट टायमिंग वरून काही दिवसात ती अभिनय क्षेत्रात सुद्धा जाऊ शकली असती. आज टॅलेंट कुठे आहे? सामान्य कुटुंबात आहे, गोरगरिबांच्या घरात आहे. या सोशल मीडियानं लोकांचं काय बरं वाईट केलं माहित नाही, परंतु ग्रामीण भागातल्या किंवा सर्वसामान्य चेहऱ्यांना एक ओळख दिली, आर्थिक उन्नतीचं साधन दिलं आणि आपलं प्रोडक्ट लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी आपल्या पद्धतीनं जाहिरात करण्याचं एक माध्यम सुद्धा दिलं. त्याच्यातून 4 पैसे मिळाले तर बिघडलं कुठं? हॉटेल ग्रामपंचायत जे चांगलं चालत होतं,
स्वतः भाकरी करून, स्वतः भाजी करून येणाऱ्या ग्राहकांचं ते मन खुश करत होते, 4 घास पोटात घालून त्यांचा आत्मा तृप्त करत होते. ती रोहिणी अचानक आत्महत्या करते, यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही. माझा संबंध आला नाही, परंतु काही गोष्टी आपण बऱ्या बोलण्यापेक्षा खऱ्या बोलल्या पाहिजेत. ज्यावेळेस रोहिणीचे वडील, आज 3-4 दिवस झालं, आज 6 जून आहे, गेल्या 4-8 दिवसात रोहिणीचे आई वडील रोज पोलिसांकडे जातात. ते एवढंच म्हणतात की तिला जाच असायचा सासरच्या मंडळीकडून, काहीतरी मागितलं जात होतं, तिला त्रास दिला जायचा होता. तिची आत्महत्या आहे म्हणून तुम्ही नुसती नोंद करून फाईल क्लोज करू नका. रोहिणीची हत्या झालेली आहे, तिला टॉर्चर केलेलं आहे, किंवा जो काही प्रकार असेल तिला न्याय आम्हाला द्यायचा आहे. तिचा बाप, तिची आई रोज पोलीस स्टेशनच्या खेटा मारतायत, पण त्याची दखल कोण घेत नाही. म्हणून संतोष शिंदे या मुद्द्यावर आज आपल्या समोर चर्चा करतोय. सोलापूर म्हणजे मंगळवेढा फार लांब नाही, आणि अशा तिथल्या हरहुन्नरी मुलींना आत्महत्या करणं कवळ्या वयात, हे मनाला पटणारी गोष्ट नाही. माझा विश्वास बसत नव्हता. काहीतरी चुकीची घटना असेल तर मी समजू शकतो, पण चारित्र्य संपन्न मुलगी ज्यावेळेस आत्महत्या करते, आता अशी बातमी पुढे येते, मी वाचली की त्या हॉटेलचा जो काय कुक असेल, आचारी असेल, किंवा तिथला सगळं बनवणारा तो परप्रांतीय आहे, तो गेल्या काही दिवसापासून फरार आहे. कारण काय? नवरा छळ करत होता, किंवा तिच्या सासरची जी सासू सासरे मंडळी आहे ती सुद्धा काही अंशी काहीतरी त्रास देत होते, असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. याचा अर्थ सून आपली कर्तृत्वान आहे, आपल्या मुलासोबत साथ देऊन, बरं ते आई म्हणजे सासू सासऱ्यांकडं, नवऱ्याच्या आई वडिलांकडे सुद्धा ते राहत नव्हते. ते जिथं ग्रामपंचायत म्हणजे नावाचं हॉटेल आहे तिथंच ते पाठीमागे राहत होते. म्हणजे तिथूनच संसार आणि व्यवसाय हे दोन्हीही चालत होते. कुठं काय बिघडलं? आणि जर सोलापूर जिल्ह्याचे एसपी कुलकर्णी साहेब म्हणून त्यांचं नाव आहे, त्या वडिलांची मागणी आहे की स्वतः एसपींनी या विषयामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय द्यावा. काय चुकलं त्यांचं? वडील काय त्या मुलीला हार घालून फोटो समोर फक्त रडत बसतील? तिच्या कर्तृत्वाचा अंत झालाय याच्याबद्दल कुणालाही दुःख नाही का? याच्याबद्दल कुणी बोलणार नाही का? हे सगळं तसंच आहे. सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी श्रद्धांजली वाहिली, मी सगळं पाहिलं, पण मला अजूनही म्हणणं आहे, जर तिचा घातपात असेल, तिला कोण ब्लॅकमेल करत होतं? ब्लॅकमेल तर करतच होतं, किंवा अजून काही आर्थिक काही विषय आहेत का? तिच्यावरच संशय घेतला जात होता का? सोशल मीडियामध्ये ती काही ऍक्टिव्ह असायची हे त्यांच्या कुटुंबातल्या किंवा अजून काही लोकांना ते पटत नव्हतं का? म्हणून चुकीच्या काही घटना म्हणजे घडल्या, किंवा तिच्यावर दबाव आणला, तिला प्रेशर दिलं, तिचं सतत मानसिक, तिला जर हॅरासमेंट करत असतील, तिला मानसिक दृष्ट्या त्रास देत असतील, म्हणून तिने जर टोकाचं पाऊल उचललं असेल तर हे भयानक आहे. कुणावर संशय घेण्यापेक्षा तिच्या वडिलाचं, रोहिणीच्या वडिलाचं म्हणणं काय, त्यांची पोलिसाकडे मागणी काय, आणि पोलिसांनी रोहिणीच्या वडिलांच्या त्या मागणीबद्दल, तक्रारीबद्दल काय ऍक्शन घेतली याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि जर पोलीस तपास करणार नसतील तर मला असं वाटतं माध्यमांनी किंवा तुमच्या माझ्यासारख्या समाज माध्यमांवर ऍक्टिव्ह असणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे. कारण आज रोहिणीच्या बाबतीत घडलं, त्या बिचाऱ्या स्वतःचा जीव देऊन त्या मुक्त झाल्या, परंतु ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं, ज्या आईवडिलांनी त्याच्याकडून काही स्वप्न बघितले किंवा माझी लेक सुखात राहावी यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, त्यांचं ते स्वप्न हे
काहीतरी वाईट करून अपूर्ण ठरवलं का, या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत. आणि तो जो पळून गेलेला त्यांच्या हॉटेलचा जो कोणी कर्मचारी आहे त्याला पोलिसांनी पकडून आणून त्याला पोलिसी हिसका दाखवून वेळ प्रसंगी वडिलांच्या स्टेटमेंटवर जे आरोपी आहेत किंवा त्यांना ज्यांच्यावर संशय आहे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण पोलिसांनी प्रथमदर्शनी जी काही तपास केला, चौकशी केली, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो 100% आत्महत्येचाच आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेलाच आहे. परंतु वडिलांचं जे म्हणणं असेल किंवा रोहिणीचं अचानक जी एक्झिट झाली ती महाराष्ट्राच्या मनाला न पटणारी आहे. म्हणून याची चौकशी झाली पाहिजे, तीही निपक्षपातीपणे. तर त्या रोहिणीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमचं काय मत आहे नक्की कळवा. धन्यवाद. कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक तुमचं अपेक्षित आहे. आणि संतोष शिंदे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.